नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे 2 सप्टेंबर 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओच्या भागात कव्हर करणार आहोत। तसेच मित्रांनो, आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला देखील अवश्य सबस्क्राइब करून घ्या। तर व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, भारतीय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले? ए. सूर्या गांगुली, बी. कार्तिक व्यंकटरमण, सी. निलेश शहा, डी. यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. कार्तिक व्यंकटरमण। प्रश्न दुसरा, विस्तारा एअरलाइन्सचे कोणत्या कंपनीमध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे? ए. एअर इंडिया, बी. स्पेसजेट, सी. इंडिगो, डी. आकाशा एअरलाइन्स। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. एअर इंडिया। प्रश्न तिसरा, ट्रान्सजेंडर अमीर महतो यांची नुकतीच पहिले समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कोठे नियुक्ती करण्यात आली आहे? ए. महाराष्ट्र, बी. गुजरात, सी. बिहार, डी. झारखंड। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. झारखंड। झारखंडबद्दल माहिती जाणून घेऊया। झारखंड राज्याची स्थापना ही 15 नोव्हेंबर 2000 मध्ये झाली। राजधानी आहे, मुख्यमंत्री आहेत श्री हेमंत सोरेन, राज्यपाल आहे श्री संतोष गंगवार, विधानसभा सदस्य संख्या आहे 81, लोकसभा सदस्य संख्या आहे 14 तर राज्यसभा सदस्य संख्या आहे 6। प्रश्न चौथा, नवीन कॅबिनेट सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? ए. बी. श्रीनिवासन, बी. टी. सोमनाथन, सी. संजीव रैना, डी. वरीलपैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. टी. सोमनाथ। प्रश्न पाचवा, IAS अधिकारी अमृत लाल मीना यांची कोणत्या राज्याचे नवीन मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे? ए. पश्चिम बंगाल, बी. बिहार, सी. उत्तराखंड, डी. पंजाब। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. बिहार। या प्रश्नात बिहार या राज्याचा उल्लेख झाला आहे तर बिहारबद्दल माहिती जाणून घेऊया। स्थापना झाली 22 मार्च 1950 ला। राजधानी आहे पटना, मुख्यमंत्री आहेत श्री नितीश कुमार, राज्यपाल आहेत श्री राजेंद्र आर्लेकर, विधानसभा सदस्य संख्या आहे 243, लोकसभा सदस्य संख्या आहे 40, राज्यसभा सदस्य संख्या आहे 16। प्रश्न सहावा, अलीकडे कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सोशल मीडिया एक्स या प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे? ए. ब्राझील, बी. चीन, सी. बांगलादेश, डी. मलेशिया। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. ब्राझील। या प्रश्नात ब्राझीलचा उल्लेख झाला आहे तर त्याविषयी काही इतर माहिती जाणून घेऊया। राजधानी आहे ब्राझिलिया, चलन वापरले जाते ब्राझिलियन रियाल, राष्ट्राध्यक्ष आहेत लुला दा सिल्वा। प्रश्न सातवा, कोणत्या देशाच्या पर्यटन मंडळाला शाश्वत पर्यटनासाठी पेटा सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे? ए. मालदीव, बी. भूटान, सी. नेपाळ, डी. श्रीलंका। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. नेपाळ। नेपाळविषयी इतर माहिती जाणून घेऊया। राजधानी आहे काठमांडू, चलन वापरले जाते नेपाळी रुपया, पंतप्रधान आहेत के. शर्मा ओली। प्रश्न आठवा, कोणत्या राज्य सरकारने नुकतेच नवीन सोशल मीडिया धोरण लागू केले आहे? ए. महाराष्ट्र, बी. हरियाणा, सी. कर्नाटक, डी. उत्तर प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश विषयी काही इतर माहिती जाणून घेऊया। स्थापना झाली 26 जानेवारी 1950, राजधानी आहे लखनौ, राज्यपाल आहेत श्रीमती आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री आहेत श्री योगी आदित्यनाथ, विधानसभा सदस्य संख्या आहे 403, लोकसभा सदस्य संख्या आहे 80 तर राज्यसभा सदस्य संख्या आहे 31। प्रश्न नववा, NTPCने अलीकडे 160 मेगावॅट सौर क्षमता असलेला प्रकल्प कोठे सुरू केला आहे? ए. मुंबई, बी. रायपूर, सी. जैसलमेर, डी. यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. जैसलमेर। या प्रश्नात NTPCचा उल्लेख झाला आहे तर आपण NTPC बद्दल काही माहिती जाणून घेऊ। NTPCचे फुल फॉर्म आहे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन।
NTPCची स्थापना ही 7 नोव्हेंबर 1975ला झाली. मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. व्यवस्थापकीय संचालक आहेत श्री गुरदीप सिंह. प्रश्न 10वा. प्रोजेक्ट नमन हा उपक्रम कोणी सुरू केला आहे? ए. ग्रामीण विकास मंत्रालय. बी. शिक्षण मंत्रालय. सी. भारतीय लष्कर. डी. क्रीडा मंत्रालय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. भारतीय लष्कर. मित्रांनो, भारतीय लष्कर प्रमुख आहेत लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी. तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS आहेत लेफ्टनंट जनरल अनिल चौहान. प्रश्न 11वा. भारताने पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? ए. अमेरिका. बी. रशिया. सी. मलेशिया. डी. डेन्मार्क. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मलेशिया. शेवटचा प्रश्न आहे. अलीकडे कोणत्या राज्यात आसना चक्रीवादळाचे अलर्ट जारी करण्यात आले आहे? ए. केरळ. बी. महाराष्ट्र. सी. गुजरात. डी. गोवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. गुजरात. मित्रांनो, अरबी समुद्राच्या उत्तर पूर्व भागात आसना चक्रीवादळ तयार होत आहे, ज्याचा परिणाम गुजरातवर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तसेच हे वादळ पाकिस्तानच्या दिशेने वाटचाल करू शकते. या चक्रीवादळाला पाकिस्तानने आसना असे नाव दिले आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओत कव्हर केले. आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील. असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. असेच स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या GK हितेश या YouTube चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.